सुंदर असा पहिला मॅच तुम्ही पाहिला डीसीसी मोरबेनं. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग झाली. हनुमान तब्बल त्यांना खूप चांगली बॅटिंग करत असताना 54चं टार्गेट होतं आणि त्या धाबा सहज सोप्या पद्धतीने बनवल्या. वेल प्लेड, अभिनंदन डीसीसी मोरबे. त्यांना परास्त केलं वागेश्वर 11 हरिग्राम संघाला. आणि आता तुमच्यासोबत नेक्स्ट मॅच येते दोन ताकदवर संघामधील. तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला तुम्हाला इन ॲक्शनमध्ये गावदेवी कोपरोली आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज झाली आहे मैदानावरती. अतुल कातारा असेल, त्यानंतर राजेश कातारा यांची गौरी स्पोर्ट्स नेवालाई टीम तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना भरपूर आपण शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला मॅच करता आपण द व्हॉइस ऑफ आवाज ऐकला ते आमचे वैभव ओपी सरांना तुम्ही पहिला मॅच करता ऐकलं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आपण स्वागत. आपण पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक 2024 अतिशय सुरेख आणि भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा स्पर्धात्मक करतीये. आणि नक्कीच आपण पाहतो पहिली मॅच 5 षटकांची होती. तर या ठिकाणी मिल्का बैलाचे मालक वैभव शेट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघांना आपण भरपूर असं शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम सामना पहिली मॅच तुम्ही पाहिली. 5 षटकांची लढत होती. 5 षटकामध्ये 54 धावा बनल्या होत्या. त्या धावा सोप्या पद्धतीने बनवल्या. बॅटिंग करत असताना तुम्ही पहिल्या उत्तरार्धामध्ये डीसीसी मोरबेनं हनुमान फडके त्या ठिकाणी वरसला आणि अक्षरशः सोप्या पद्धतीने ती मॅच त्याने जिंकली. वेल प्लेड, अभिनंदन. पुढच्या मॅचसाठी त्यांनी भरपूर असा शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री डिपार्टमेंट मधून आपण देऊया. तर नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येते. दोन्ही संघ ताकदवान आहेत. आपल्याच विभागामधील दोन संघांना तुम्ही पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये. एका बाजूला गावदेवी कोपरोली आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती गौरी स्पोर्ट्स नेवाली. या दोन ताकदवर संघाला तुम्ही पाहताय मैदानावरती. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तुम्ही पाहताय गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या कॅप्टन्सनं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. गावदेवी कोपरोली संघाची सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंडला फलंदाज अविनाश आणि नॉन स्ट्राईकला रोहित. ही सलामीची विस्फोटक आणि घातक जोडी. पंचांचा इशारा येतो गेम ऑन. सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अपकमिंग यंगस्टर म्हणून सातत्याने खूप चांगला क्रिकेट दाखवलाय गौरी स्पोर्ट्स नेवालीसाठी. तो बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. वेगवान आणि तेज तरार गोलंदाजासाठी ओळखला जाणारा एक यंग टॅलेंट मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज धीरज कातारा. पंचांचा इशारा येतोय गेम ऑन. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज धीरज. समोर फलंदाज तुम्ही पाहतायत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल हवेमध्ये ऑफसाईडला फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉल खाली. एक सिंगल त्या ठिकाणी कव्हर पॉइंट कडे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथून मात्र कंप्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. शांत आणि सावध सुरुवात आपण म्हणूया अविनाश कडनं. या पहिल्या बॉलवरती 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. आणि सांग का तुम्ही पाहतायत मैदानावरती पहिल्याच बॉलवरती 2 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुलर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. लॉंगॉनला पाठवलाय चेंडू. इट्स आउट ऑफ द पार्क. पहिला धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज अविनाशच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. प्रॉपर टायमिंग ने भरलेला हा फटका तुम्ही पाहिला अविनाशच्या बॅट मधून. पहिला षटकार आलाय. पुलटास बॉल आता मात्र ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला शॉर्ट टर्मनला चेंडू वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र कंप्लीट झालं. पुन्हा एकदा वेगानं 2 धाबा. वेल टेकन 2 वेल आणि या 2 धाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल वेगानं
गुन्हे तालिकेवरती चांगली सुरुवात दिली आहे. फलंदाज तुम्ही पाहतात अविनाशला मैदानावरती पहिल्याच बॉलवरती 2, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डबल आणि या बॉलवरती देखील 2 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. एकूण धावा गुन्हे तालिकेवरती लागल्यात 10 और द विकेट. आणि आता विकेट मिळू शकते. येस, धक्का लागला. पहिला चांगला बॅटिंग करत होता आणि चांगलं उत्तर दिलं धीरज कातारेनं. धक्का दिला पहिला गावदेवी कोपरीला. फलंदाज अविनाश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का इथनं लागतोय गावदेवी कोपरीला. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग करत होता मैदानावरती अविनाश आणि त्याची विकेट फार इम्पॉर्टंट होती या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या दृष्टिकोनातून आणि ती विकेट थोडासा मागरा जरूर ठरलाय. गोलंदाज धीरज मात्र एक महत्वपूर्ण फलंदाजाला त्यानं बाद केले. आता नवीन बॅटर मैदानावरती नेट नंबर 3 वरती आलाय फलंदाज नितीन पाटील. हा देखील एक चांगला मोठा फलंदाज आहे गावदेवी कोपरीच्या दृष्टिकोनातून. त्याला आता मात्र इथून चांगली बॅटिंग दाखवावी लागेल या मॅच मध्ये. आणि इथून तुम्ही पाहताय पहिले षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आता चांगली करतोय गोलंदाज धीरज और द विकेट. पुन्हा एकदा बुंद्यामध्ये टाकलेला हा चेंडू स्टेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाबेचा प्रयत्न इथेही बनलाय आणि 2 धाबा इथेही मिळतील या बॉलवरती. आणि या 2 धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पुढे जाईल. ती तब्बल तुम्ही पाहतायत 1 गडी बाद. आतापर्यंत 1 विकेट जरूर मिळाली आहे, मात्र थोडंसं मागडं षटक राहिलंय धीरजचं. या ओव्हरमध्ये जर आपण धावसंख्या पाहिली तर 1 सफलता त्याने घेतली आहे आणि 12 धाबा आतापर्यंत खर्च केलेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल राईट अम्मा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र संधी आहे. विकेट कीपर महेंद्र बॉलकारी टेक्स द इम्पॉर्टंट कॅच. आणखीन एक धक्का लागत असताना या ओव्हरमध्ये दिलाय दुसरा धक्का. गोलंदाजी भरपूर चांगली झाली अंतिमच्या टप्प्यामध्ये. आणि आता गावदेवी कोपरोली संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय, कारण संघाचे प्रमुख फलंदाज नितीन आणि अविनाश आता आराम करेल. डगआउट मध्ये 2 फलंदाज बाद असताना संघाची एकूण धावसंख्या पहिले षटक तुम्ही पाहिले संपलाय. गौरी स्पोर्ट्स नेवाल्याच्या दृष्टिकोनातून अंतिमचे 3 बॉल भरपूर चांगले राहिले. 2 धक्के देखील आले. आणि आता तुम्ही गोलंदाजीचा विश्लेषण पाहिला तर 2 गडी बाद 12 धाबा पहिले षटक संपलाय. बघा समोर जे स्क्रीन समोर प्रेक्षक वर्गाला विनंती आहे तिथे आपण बसू नका प्लीज. आयोजकांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. केवळ याच्यात कदाचित छोटेसे चिमुकले आहेत, त्यांना विनंती नम्रतेची. स्क्रीन समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत तिथून तुम्हाला उठायचं आहे प्लीज. कदाचित नेवालचे पाठीराखे आहेत त्या ठिकाणी, तर आपल्याला विनंती असेल आयोजकांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो प्लीज. स्क्रीन समोर आपण बसू नका. पहिले षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिला एकूण 12 धावा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज. दुसरे षटक P2 मध्ये आलाय गोलंदाज अतिश काथारा. पहिला बॉल रोहित साठी. फुलटॉस ड्राईव्ह करत असताना भरपूर चांगला फटका आहे लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकाकडे चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला. क्षेत्ररक्षकाने एकच ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी चेंडूला फेकला. त्यानंतर फक्त एकच धाव तुम्हाला पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल गुन्हे तालिकेवरती लागलेत 13 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आले. त्यानंतर तुम्ही पाहताय कमबॅक चांगला दाखवला धीरज कातरानं पहिल्या ओव्हर मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के त्याने दिला, त्यामुळे थोडासा दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कोपरोलीवरती. आणि 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रोशन साठी हा चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. ज्या बॉम्बची अपेक्षा होती ना फलंदाज रोशनला मैदानावरती तो बॉम्ब्स मिळाला नाही, त्यामुळं हा चेंडू डॉट आलाय. दरम्यान चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला पडल्यानंतर थोडासा डीप राहिला हा बॉल आणि त्यामुळं एक यशस्वी चेंडूची सांगता मैदानावरती होत असताना चेंडू डॉट आलाय.
एकूण धाबा तुम्ही आता मात्र थांबल्यात. अविनाश जेव्हा मैदानावरती होता तेव्हा मात्र धाबा बनत होत्या. तो जसा बाद झाला मात्र इथून पाडल स्वीपचा दर्जेदार फटका आहे, जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून सुंदर चौकार. आक्रमण तुम्हाला पाहायला मिळाला. फुलटॉस वरती फुल टोल मित्र म्हणून या ठिकाणी वसूल केला फलंदाज रोशन पाटील ना, आणि या चौकारांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 17 वरती. 17 धाबा अशा फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. गावदेवी कोपरोली संघ पहिल्या अंकामध्ये बॅटिंग करते खेळाच्या पूर्वार्धामध्ये. राईट राऊंड विकेट ना फुलटॉस आहे आता मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेट कडे कॅचची संधी. भरपूर चांगला प्रयत्न झाला, थोडासा डिफिकल्ट होता हा कॅच आणि तिथून मात्र कॅरी करता आली नाहीये कॅच. एक धाव मिळेल आणि इथून तुम्ही पाहता येता जरूर जीवनदान मिळते रोशन पाटील यांना. आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 18 धावा. 18 धावा धावसंख्या फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. चांगली बॅटिंग आता मात्र दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळतीये. स्ट्रायकर रेंजला फलंदाज रोहित पाटील. फटका तुम्ही पाहताय स्वीप करत असताना अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडूला काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी वाईड होती मात्र महेंद्रचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट बॉलवरती गेले, चेंडूला मात्र टीमच्या क्षणाला स्टॉप केला त्या ठिकाणी. फक्त सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. चांगले कमबॅक दाखवलंय मी म्हणेन गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या बाजूनं. गोलंदाज अतिशला तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 12 धावा पाहिल्या प्लस 2 विकेट घेतले होते धीरजनं. या षटकामध्ये तुम्ही पाहतायत आणि इथे मात्र एसटी वाकवली आहे. फलंदाज होतील बाद. लागेल धक्का क्रमांक 3रा. फलंदाज बाद. या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत बॅटिंग पहिल्या षटकामध्ये अविनाश जेव्हा मैदानावरती होता त्यांना एक षटकार दाखवला होता. त्याची विकेट जेव्हा मिळाली त्यानंतर लगेच फलंदाज नितीन बाद झाला. 5 षटकांची मॅच आहे. थोडासा वेळ घेणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. गावदेवी कोपरोलीच्या दृष्टिकोनातून मात्र इथून त्यांना 4 धक्के लागलेत. माफी असावी. 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत. फलंदाज रोशन, नितीन आणि त्यानंतर अविनाश हे प्रमुख फलंदाज होते. आपण स्ट्रॉंग फलंदाजांना बाद केल्यानंतर कशा प्रकारे आता मिडल ऑर्डर षटकामध्ये गोलंदाजी केली अतिश कातारानं. खूप सुंदर त्याने गोलंदाजी केली. कमबॅक माय षटक गौरी स्पोर्ट्स नेवालीसाठी त्याने फेकलं. एक विकेट त्याने घेतला आणि फक्त 7च धावा त्याने खर्च केल्या. त्यामुळे 12 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावरती धावा 19. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज प्रेम कातारा. समोर फलंदाज तुम्ही पाहतायत रोहित पाटील. पहिला बॉल पेस करायचा रोहितला. फुलटास बॉल आहे. ड्राईव्ह करत असताना चांगला फटका आहे. काव कॉर्नर कडे बॉल चाललाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये. सिंगल डबलला आता प्राधान्य करा. रोहितला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. मैदानावरती 5 षटकांची मॅच आहे. अजूनही दुसरं षटक संपलंय. नुकता 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्याकडे अजून 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून शांत पद्धतीनं तो आता बॅटिंग करताना दिसतोय. मैदानावरती त्याला साथ देण्यासाठी इन ॲट नंबर 5 5व्या पोझिशन वरती आलाय प्रथमेश पाटील. स्ट्रायकर रेंजला फटका तुम्ही पाहता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत बॉल खाली आणि इथे टिपलाय सुंदर झेल. लागतो अजून एक धक्का. गावदेवी कोपरोली संघाला फलंदाज बाद.
डीजे मास्टरचं आपण कौतुक आभार या ठिकाणी व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता थोडंसं मी म्हणून अडचणीमध्ये सापडलाय गावदेवी कोपरुली संघ या मॅच मध्ये, कारण प्रमुख फलंदाज त्यांचे बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज येतोय पप्पू मैदानावरती. आता जे करायचे ते या जोडीला करायचं या मॅच मध्ये, कारण पप्पूकडे भरपूर चांगली क्षमता आहे आणि नॉनस्ट्राइक एंडला देखील एक चांगला फलंदाज आहे. त्यामुळे इथून 5 षटकामध्ये किमान 50 ते 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल, कारण गौरी स्पोर्ट्सकडे बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे. पाहायचं या ओव्हरमध्ये गोलंदाज तयार. फटका तुम्ही पाहतात येत्या शरीर फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सांगत असताना मैदानावरती फलंदाज पप्पू आणि ठोकलाय षटकार. मात्र भरपूर कॉन्फिडन्स मिळेल फलंदाज पप्पूला आणि या षटकाराची नितांत गरज होती आणि ती गरजेची पूर्तता करून दिली या फलंदाज. तुम्ही पाहतात मैदानावरती पप्पूनं पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलाय. गोलंदाज प्रेमवरती वाडा शॉट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. मागील चेंडू थोडासा वेगवान होता आणि या चेंडूची तुलना आपण केली तर अगदी स्लोरन पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी फेकला होता गोलंदाज प्रेमचं कौतुक व्हायला हवा. या गोलंदाजानं आता मात्र कमबॅक दाखवलाय, लगेच रिप्लाय दिलाय. पहिल्या बॉलवरती षटकार जरी ठोकला असला तरी देखील माझ्याकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची आणि ती क्षमता पणाला आता मात्र या मॅच मध्ये लावत असताना प्रेम देखील या मॅच मध्ये दोन्ही बाजूला चांगला संघर्ष आहे. हाफ ट्रॅकर त्याला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधील दुसरा धमाका तुम्हाला पाहायला मिळते. वाडा शॉट. आणखीन एक फटका येतोय 6 धावेचा फलंदाज पप्पूच्या बॅटमधना. मॅच मध्ये होत असताना संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं पप्पूकडे भरपूर चांगली क्षमता आहे आणि ती क्षमता आता मात्र या मॅच मध्ये दाखवत असताना चांगली बॅटिंग पप्पू या मॅच मध्ये करतोय. 2 षटकार त्याने ठोकलेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट कडे. सोनू मात्र चेंडू पकडता आला नाहीये. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथेही मिळतील. चांगली बॅटिंग आता मात्र या षटकामध्ये झाली गावदेवी कोपरुलीच्या दृष्टिकोनातून. एकूण धावा तुम्ही पाहतायत. एकूण धावा पाण्याची मागणी करण्यात आली पंचांच्या माध्यमातून. 12 पाणी घेऊन जा मैदानावरती. इथून षटक संपलाय तिसरं. 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 34 वरती. फलंदाज बाद झाले तब्बल 4. गावदेवी कोपरुली संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडळला चषक 2024 हे भव्य दिव्य असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा आजचा चौथ्यात अंतिमचे षटक बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आता मात्र फिरकीचा जादूगार म्हणून सातत्यानं गौरी स्पोर्ट नेवालीसाठी गोलंदाजी करणारा सोनूचा पहिलाच बॉल तुम्ही पाहताय. लॉंग ऑनला कॅचची संधी. फिल्डर डाऊन दी बॉल आणि लागेल धक्का मोठा. आता मात्र गावदेवी कोपरुली संघाला फलंदाज पप्पू चांगली बॅटिंग करत होता आणि त्याला बाद केला. पहिल्या बॉल वरती चांगली बॉलिंग तुम्हाला सोनूची पाहायला मिळते. फलंदाज बाद. मग डीजे इथून तुम्ही पाहताय संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचली आहे. मॅच तुम्ही पाहताय 2 ताकदवर संघामध्ये. एका बाजूला गावदेवी कोपरुली संघ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत गौरी स्पोर्ट्स नेवाली.
स्कॉट तुम्ही पाहतायत, भरपूर चांगली बॅटिंग लाईन या टीमकडे आहे. त्यामुळे इथून अजून मी म्हणेन 50 ते 55 पर्यंत पोहोचला तरी गावदेवी कोपरीकडे देखील चांगले गोलंदाजी आहे. रोहित असेल, त्यानंतर स्वतः आकाश असेल, त्यानंतर पप्पू असेल, अविनाश असे भरपूर चांगले गोलंदाज, नितीन असेल. त्यामुळे इथून एक दोन मोठे फटक्याची आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या कोपरोलीसाठी. फिरून खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहतात, अक्रॉस द लाईन मारायचा होता हा चेंडू. आता मात्र ट्राईक हवी आहे. फलंदाज रोहित पाटील आहे, तुम्हाला जाणवतंय मैदानावरती, कारण सिंगल त्या ठिकाणी घेतली आणि स्वतःवरती विश्वास आता भरपूर दाखवलाय फलंदाज रोहित पाटीलनं, जो सलामीला मैदानावरती आलाय. आतापर्यंत फारशी बॅटिंग त्याची झाली नाहीये, मात्र पाहायचं आहे या अंतिमच्या टप्प्यामध्ये कशी बॅटिंग तो करतोय. मागील मॅच मध्ये चांगला फिनिश दिला होता हनुमान फडकेनं, चांगली बॅटिंग त्याने केली होती त्या मॅच मध्ये आणि तो सामना सोप्या पद्धतीने जिंकला होता DCC मोरबेनं. आणि पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये फिरून खेळण्याचा प्रयत्न, आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फटका भरपूर चांगला आहे आणि चेंडूवरती धावा देखील चांगल्याच मिळतील. जाईल चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यानं सीमा पलीकडे हा चौकार. आणि इथून चौकार पाहायला मिळतोय फलंदाज रोहित पाटीलचा. जसा शॉर्ट बॉल होता त्याची लाईन लवकर ओळखली रोहित पाटीलनं. मी मगाशी देखील सांगितलं भरपूर चांगला फलंदाज आहे गावदेवी कोपरोलीचा आणि तो आता बॅटिंग चांगली करत असताना या मॅच मध्ये स्विच हिट केलाय आणि पाठवलाय अगदी केवळ गावामध्ये हा चेंडू सीमा पलीकडे. स्वीट शॉटचा हा तुम्हाला फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पलीकडे षटकार. षटकामध्ये स्लॉगरच्या या षटकामध्ये अनामारी इथून करत असताना त्याला माहिती आहे मैदानावरती 53 धावा झाल्यात. अजूनही एक मोठा फटका आला तर चांगल्या धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि चांगली बॅटिंग आता तो या मॅच मध्ये करत असताना आता आपल्या लई मध्ये येतोय गोलंदाज. चांगला उत्तर दिला गोलंदाजचा सोनू कातारांना. हा चेंडू डॉट फेकलाय रोहित पाटीलच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी आता मात्र करत असताना एक षटकार एक चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये दाखवलाय फलंदाज रोहित पाटीलनं. फिरून खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस आहे, चेंडूला पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिमच्या बॉल वरती या 6 धावा आता भरपूर काही सांगून जातील गौरी स्पोर्ट्स नेवालीला. आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत फ्लाय होते, तब्बल गुणे तालिकेवरती लागतीये. चांगला फिनिश दिला फलंदाज रोहित पाटीलच्या बॅट मधून. 2 षटकार एक चौकार या अंतिम षटकामध्ये तुम्ही पाहिलात आणि संघाची धावसंख्या झाली आहे तब्बल गुणे तालिकेवरती 59 धावा. आणि आता 60 धावेचं लक्ष या मॅच मध्ये चेस करावं लागेल गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला. तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय आदरणीय प्रमुख अतिथी मान्यवर लक्ष्मण बापू गायकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यासाठी मी विनंती करेन. आपले ऑफिशियल अंपायर्स सँडी पालकर सरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
पाहुण्यांचं इथं मायेची उद्दाल शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथं हार्दिक हार्दिक असं स्वागत करायचं आहे। आणि ही मॅच तुम्ही पाहतायत दोन संघादरम्यान, एका बाजूला गावदेवी कोपरोली संघानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन खूप चांगली धावसंख्या उभारली आहे। अंतिमच्या षटकामध्ये ज्या धाबा वसूल केल्या, रोहित पाटीलचं कौतुक व्हायला हवं। तो सलामीला मैदानावरती गेला होता, अंतिमच्या चेंडूवरती लगावलेला षटकार आणि अंतिमच्या ओव्हरमध्ये आलेल्या तुम्ही पाहिल्या तब्बल सोनू काताराच्या विरुद्ध 17 धावा ज्या आहेत ना, त्या जिंकण्याच्या बल निर्माण करेल गावदेवी कोपरोलीसाठी। कारण संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर होता। नितीन लवकर बाद झाला, सुरुवात करून दिली होती अविनाशनं, त्यानंतर फलंदाज रोशन देखील काही करू शकला नव्हता मैदानावरती। आणि पप्पू आणि रोहितचं अप्रतिम बॅटिंग त्या मॅच मध्ये राहिल्या। तुम्ही पाहिलं रोहित पाटीलनं तब्बल 10 बॉलमध्ये 21 धाबा त्याने बनवल्या। अविनाशनं तब्बल तुम्ही पाहिल्यात 10 धाबा बनवल्या होत्या। त्यानंतर तुम्ही पाहिला फलंदाज पप्पू पाडवीनं खूप चांगली बॅटिंग त्यांनी देखील सादर केली होती। 8 बॉलमध्ये 18 धाबा त्यांनी त्या महत्त्वाच्या राहिल्या या इनिंग मध्ये। तर मगाशी ज्यांचं आगमन झालं होतं लक्ष्मण बापू गायकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 511 रुपयाचं डोनेशन आले। त्यांचं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जयमान क्रिकेट संघ केवळ या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय। तर वतन पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात कोपरोली टीम साठी, खास करून आकाश पाटील। तर मी दोन्ही टीमला विनंती करेन, चला लगेच आपण सामना सुरू करा। सलामीची जोडी दाखल करा मैदानावरती, सलामीची जोडी। तर आदरणीय संतोषजी म्हसकर कोपरोली यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं। त्यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। तर गजानन पाटील यांच्याकडून देखील एक बॉल बॉक्स माफी असावी। गजानन गायकर यांच्याकडून एक बॉल बॉक्स आम्हाला या स्पर्धेसाठी आलं, त्यांचं देखील मनापासून आभार। सलामीची जोडी होती दाखल, 60 धाब्याचं टार्गेट, समोर फलंदाज धीरज कातारा, नॉनस्ट्रायकिंगला फलंदाज अतुल। ही सलामीची विस्फोटक जोडी गौरी स्पोर्ट्स नेवालीची। तर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, बॉलिंग गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहित पाटील। पहिला बॉल रेटामा ओर द विकेट। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, आउट साइडला हा फटका एक्झिक्यूट केलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत बॉल वरती, अंतिमच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केलाय। आणि तिथे मात्र पहिल्याच बॉल वरती तुम्ही पाहतायत मैदानावरती 2 धाबेने जशी सुरुवात झाली होती ना गावदेवी कोपरोलीची, ती सुरुवात अविनाशने केली होती, तशीच सुरुवात मैदानावरती करण्यास यशस्वी राहिलाय फलंदाज धीरज कातारा, ज्यांना वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती कंप्लीट झाल्यात 2 धाबा। अकाउंट ओपन केलाय फलंदाज धीरजनं। पुन्हा एकदा बॉलर तयार, राईट आर्म राऊंड विकेट। फिरून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता फलंदाज धीरजला। मी मगाशी देखील सांगितलं 60 धाब्याचं जे टार्गेट आहे त्या बनवण्यासाठी आता भरपूर मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवालीला, कारण कोपरोलीकडे चांगली गोलंदाजी आहे आणि त्याचा प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवतोय गोलंदाज रोहित पाटील हा गोलंदाज। आणखीन एक सुंदर बॉल, आणखीन एक सुंदर चेंडू, थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय फलंदाज धीरज कातारा। मैदानावरती एक टॅलेंट आहे, चांगली बॅटिंग मोठमोठ्या स्पर्धेमध्ये याही सीझन मध्ये त्याने दाखवली आहे, मात्र या स्पर्धेमध्ये पाहायचे त्याची कामगिरी कशी असेल गावदेवी कोपरोलीच्या विरोधामध्ये। ओर द विकेट, पुन्हा एकदा फटका तुम्ही पाहतात, आता पाठवलाय, रोकाल तर कुठेपर्यंत हे सांगत असताना मैदानावरती चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। धीरज काताराच्या बॅटमधून पहिला षटकार।
आणखीन एक फटका सुंदर एकावर पॉइंट कडे हा चेंडू चाललाय वेगानं निघून जाईल चेंडू सीमा पलीकडे क्लास दाखवत असताना मैदानावरती धीरज कातारेची बॅटिंग मात्र आता बरसत असताना या मॅच मध्ये षटकारानंतर हा लगेच चौकार मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी करू शकतं याचं उत्तर मैदानावरती देतोय फलंदाज धीरज कातारा एक षटकार डीप मिड विकेटला त्यानंतर कव्हर पॉइंटला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज धीरजच्या बॅट मधून आता अजून एक येईल काय हो येईल डेफिनेटली चेंडू जाईल सीमा पलीकडे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज धीरज कातारा इज ऑन ना फायर षटकार बॅटिंग मैदानावरती दोन चेंडू जेव्हा डॉट आले त्यानंतर थोडासा विचार केला होता फलंदाज धीरजनं आक्रमणानं त्याने लगेच सुरुवात केली आणि जी रीट की हड्डी होती गोलंदाजी करणारे गावदेवी कोपरुलीची त्या हड्डीलाच मात्र इथून आक्रमण केलं संघाच्या प्रमुख गोलंदाजाला जेव्हा आक्रमण होतं तेव्हा मात्र येणारे गोलंदाज नेहमी दबाव तंत्राखाली गोलंदाजी करत असतात आणि ती मात्र गोष्ट लक्षात ठेवून आता मात्र गोलंदाजी करावं लागेल आकाश पाटीलला त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय कर्णधारानं पाहायचं तो कशी गोलंदाजी करेल पहिल्यांदा स्ट्रायकरिंगला फलंदाज अतुल कातारा मैदानावरती पहिला बॉल आकाश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना P2 मध्ये आलाय पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा दोन षटकार एक चौकाराच्या मदतीनं तब्बल 18 धावा वसूल केला फलंदाज धीरजनं आणि आता स्ट्रायकरिंगला फलंदाज तुम्ही पाहतायत आणखीन एक चांगला खेळाडू गौडी स्पोर्ट्स नेवालीचा शॉट ठरम्यानला फटका भरपूर चांगला आहे चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमा पलीकडे आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय आता मात्र अतुलच्या बॅट मधून हा पहिला चौकार अग्रिकुल्यांची देविता यांचा संगीत इथे तुम्ही पाहिला कुलदेविता आई एकविरा आई यांची आठवण करून दिली डीजे मास्टर आपलं स्वागत आहे मात्र इथे तुम्ही पाहतायत अप्रतिम फटका अतुलच्या बॅट मधून शॉट ऑन फुल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला सरळ फेकून दिलाय 6 धाबेसाठी षटकार दर्जेदार बॅटिंग आता मात्र या मॅच मध्ये होत असताना बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहतायत गौरी स्पोर्ट्स नेवाली या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय आणखीन एक फटका तुम्ही पाहताय दर्जेदार आहे चेंडूला सरळ फेकून दिलाय आणखीन एक मोठा फटका बॅक टू बॅक हा दुसरा धमाका पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हर मध्ये धीरजनं खूप चांगली बॅटिंग केली आणि या षटकामध्ये अतुल देखील तेवढी सुंदर बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत पूर्णपणे गप्प बसवला आता गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी कोपरुली संघाच्या गोलंदाजांना मी मगाशी देखील सांगितलं जेव्हा जेव्हा मी या संघाला पाहिलंय रोहितच्या विरोधामध्ये आक्रमण झालं की येणाऱ्या गोलंदाजांवरती मात्र दबाव बसतो आणि तो दबाव आता पूर्णपणे दिसून होतोय गोलंदाज आकाश वरती आणि बॅक टू बॅक दोन षटकार इथून मात्र अतुलच्या बॅट मधून आले फटका हाही सुंदर कॅचची संधी फिल्डर बॉल खाली चुका आणि फक्त चुकात अधिक दुष्काळ आणि त्यात 13 महिना विकेट मिळाली असती कमबॅक कदाचित झालं असतं गावदेवी कोपरुली संघ आणि हेच सांगतो मैदानावरती नितीन क्षेत्ररक्षकाला आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती 35 धाबा आतापर्यंत करून खेळण्याचा प्रयत्न चेंडू तुम्ही पाहतायत मागे निघून येतोय एकच धाव त्या ठिकाणी आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अगदी वेगानं भरपूर वेगानं धावा तुम्हाला पाहायला मिळतात 60 धावेचं लक्ष
आणि षटक दुसरंच प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहतात खूप सुंदर बॅटिंग आता या मॅच मध्ये होत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाची आता लाईन चांगली आहे, भरपूर चांगली आहे. फलंदाजानं आधीच मन बनवलं होतं फाईन लेग लॉंग लेगला हा चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. त्यानंतर गोलंदाजानं फलंदाजाची शैली ओळखल्यानंतर ऑफस्टिक वरती वेगवान चेंडू फेकला आणि हा चेंडू डॉट फेकण्यात यश लाभलं गोलंदाज आकाश पाटीलला. षटक संपलं दुसरं बिनगडी बाद. गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल गुन्हे तालिकेवरती तुम्ही पाहतायत 36 धावा. खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 36 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती. ऑफिशियल स्कोरर्स आम्हाला माहिती देत आहेत. चंद्रकांत पालकर सांगतायत की संघाची धावसंख्या 36 वरती धावसंख्या फलकावरती तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 षटकामध्ये 36 आलेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 24 धावेची गरज. पहिला बॉल रोहित पाटीलचा पहिला बॉल हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू तोपर्यंत वेल मिळतो फलंदाज धीरज आणि अतुलला 2 धावा कंप्लीट करण्याचा आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून पुढे जातीये. तब्बल तुम्ही पाहतायत 38 38 धावा धावसंख्या फलकावरती. 18 चेंडू मध्ये 24 करायच्या होत्या अजूनही. 17 बॉल मध्ये 22 करायच्यात. कमबॅक अजूनही होऊ शकतं. एखाद 2 विकेट जर मिळाले ना तर कमबॅक अजूनही होऊ शकतं. गावदेवी कोपरोली संघाचा मागता बॅक स्क्रीनच्या समोर अगदी चेंडू सरळ फेकून दिला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध हा फटका एक्झिक्यूट केलाय. खूप चांगला फटका धीरजच्या बॅट मधून. हा आणखीन एक षटकार. पूर्णपणे हवी होताना तुम्हाला पाहायला मिळतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. कारण ओरपीच चेंडू जेवढे जेवढे आलेत तेवढे मात्र सीमा पलीकडे गेलेत. फलंदाज धीरजच्या बॅट मधून चांगली बॅटिंग आता तो करतोय. या मॅच मधून सन्मानजनक फलंदाजी मैदानावरती आणि इथून तुम्ही पाहते सन्मान दिला होता चेंडूला. थोडासा तुम्ही पाहिलं ऑप्शन यॉर करण्याचा प्रयत्न झाला गोलंदाज रोहित पाटीलचा. त्यावरती एक चांगली चिकी सिंगल कंप्लीट केली. कारण आता फलंदाज धीरजला माहिती आहे सिंगल डबल न देखील मॅचला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तो प्रामाणिक प्रयत्न तो आता या मॅच मध्ये करताना दिसतोय फलंदाज धीरज आणि अतुल. कट केलाय चेंडूला शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर कोणी नाहीये वेगानं. क्षेत्ररक्षक पोहोचेल का बॉलवरती. अंतिमच्या टप्प्यामध्ये चेंडूला अडवलं त्या ठिकाणी आणि तिसरीचा कॉल आणि इथे 3 धाव कंप्लीट. चौथी देखील इथे आणि आता फलंदाज होतील बाद. गरज नसताना विकेट इथे मात्र मिळाली आहे. सांगी यश मात्र इथे लाभला आणि फलंदाज पहिला बाद होतोय. गरज नसताना विकेट फेकली आहे आणि आता मात्र पहिला फलंदाज बाद होत असताना चौथीच्या प्रयत्नामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवालीला हा पहिला धक्का. वरती आगमन होत असताना जयनमान मोरिया 11 केवाळे संघाचा एक अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आणि आमचे मित्र मयूर गायकर यांचा आगमन व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती पहिल्या 2 षटकामध्ये खूप सुंदर बॅटिंग केली. त्यानंतर फलंदाज तुम्ही पाहतात अतुलची विकेट मिळाल्यानंतर कमबॅक कसं करेल गावदेवी कोपरोली संघ. डोकं वरती करण्याचा देखील प्रयत्न करून दिला नाही आतापर्यंत. बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवालीना खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे या मॅच मध्ये. फटका तुम्ही पाहता हाही सुंदर आहे. फलंदाज पुन्हा एकदा ऑफ साइडला तंत्र इस्तेमाल करत असताना आणि हा सुंदर
चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र सामना थोडासा एकतर्फी मी म्हणेन या मॅच मध्ये कोपरुली संघ थोडासा बॅकफुटला जरूर आलाय, कारण त्यांच्या प्रमुख गोलंदाज रोहित पाटील वरती जेव्हा आक्रमण झालं पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, आकाशच्या विरोधामध्ये अतुलनं चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर फलंदाज नितेश कातारानं पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. संघाची धावसंख्या 52 आणि आता फक्त आणि फक्त 8 धाबेची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर आहे, अजून एक फटका चांगला आहे, फिल्डर बॉल खाली, प्रयत्न खराब आहेत, प्रयत्न मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथं मात्र चेंडू सीमा पलीकडे आणखून एक बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार येतोय फलंदाज नितेशच्या बॅटमधनं. तर इथून मात्र 2 षटका, इथून पाहिलं 3 षटक संपले. 3 षटकामध्ये उर्वरित जर आपण वाटचाल पाहिली तर तब्बल 56 धाबा, 56, फक्त 4 धाबा करायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. त्यामुळे पहिला सामना जिंकला होता. विनर मध्ये लगेच आपल्याला मॅच पाहायला मिळेल. त्यामुळे आपण विनंती करूया डीसीसी मोरबे संघाचा एक आक्रमक खेळाडू सनी पालकर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक, कॅचची संधी, रोहित आले बॉल खाली, चेंडू मात्र विकेट मिळतीये. फलंदाज तुम्ही पाहतात मैदानावरती धीरज कातारेची मात्र लेट विकेट मिळतीये, कारण सलामीला जाऊन जे काम करायचं होतं ना गौरी स्पोर्ट्स नेवालीसाठी ते काम त्याने पूर्णपणे केलंय आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकलली. बॅटिंग तुम्ही पाहिली, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार झाला धीरज साठी. खूप सुंदर त्याने बॅटिंग केली या मॅच मध्ये, पूर्णपणे डॉमिनेट केलं गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी कोपरुलीला. आणि तब्बल तुम्ही पाहताय धीरज कातारेची खेळी जर आपण पाहिली, वैयक्तिक त्यानं खूप सुंदर बॅटिंग करत असताना 11 चेंडू मध्ये 28 धावा, ज्या 3 षटकार एक चौकार सुंदर त्याने ठोकले आणि या मॅचला पूर्णपणे युटर्न दिला. फक्त 4 करायचे आहेत, येणारे 11 बॉल, 4 ची गरज पाहायचे मॅच. आता मात्र विकेट मिळाल्यानंतर कमबॅक अजूनही होऊ शकतं या मॅच मध्ये. चांगला बॉल आहे, तुम्ही पाहताय टॅपिंग क्रिकेट आता मैदानावरती खेळावं लागतंय, कारण धीरज आणि अतुल सहज सोप्या पद्धतीने धावा बनवत होता या मॅच मध्ये. फलंदाज नितेशला तुम्ही पाहतायत मैदानावरती बॅक टू बॅक 2 चौकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. आणि आता पाहायचं फक्त 3च धावेची गरज आहे जिंकण्यासाठी मॅच. गौरी स्पोर्ट्स नेवालीला 60 धावा करायच्या होत्या, त्या धावा मात्र चेस करत असताना चांगली बॅटिंग, फटका तुम्ही पाहतात हा देखील सुंदर आहे आणि धावा देखील सुंदर मिळतील. विनिंग फटका तुम्हाला पाहायला मिळतोय नितेश काताराच्या बॅट मधून. सामना जिंकला, वेल प्लेड, अभिनंदन टीम. तुम्ही पाहतात गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि हॅडलक टीम गावदेवी कोपरोली. तर व्यासपीठावरती आगमन झालं आदरणीय बाजी बैलाचे मालक किरण या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांचं किरण दादा पारबे आपलं देखील सहर्ष आणि सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जानमान क्रिकेट संघ केवाळे आयोजित 40+ मास्टर या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ